बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आलेली आहे। लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे ही तलवार सुपूर्द करण्यात आली आहे। तलवार ताब्यात घेतल्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावरती समोर येत आहेत। राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत। ऐतिहासिक वाघनखांच्या नंतर भोसल्यांची तलवार ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येणार आहे। सरकारने 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली। येत्या 18 ऑगस्टला ही तलवार लंडनवरून मुंबईमध्ये आणली जाणार आहे। भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा अभिमानाचा हा क्षण आणि सोहळा आहे। आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार। तर रघुजी राजे यांचे वंशज मुधोजी राजे यांनी याविषयी काय नेमकं म्हटलंय बघूयात। आपल्या सगळ्यांना नागपूरकरांना हे फार आज अभिमानाची बाब आहे, आज फार महत्त्वाची बाब आहे की आज ती तलवार आपल्या सगळ्यांना नागपूरकरांना हे फार आज अभिमानाची बाब आहे, आज फार महत्त्वाची बाब आहे की आज ती तलवार आपल्याला आपले मंत्री महोदय शेलार साहेबांच्या मार्फत ती आपल्याकडे आज येत आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनाला दिल्लीमध्ये आपल्या शासनाला मी फार फार शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो भोसले घराण्याच्या वतीने की त्यांनी हा मोठा एक ऐतिहासिक वारसा आणण्यासाठी हा त्यांनी जो प्रयास केला, अट्टास केला आणि त्याला यश आलेलं आहे। आणि लवकरच ती आता तलवार मंत्री महोदयांच्या मार्फत आपल्याला इथं दर्शनाला येणार आहे। पुढची एक मोठी बातमी, शिक्षक